आपण वाचतोय आदी शंकराचार्यांचं पुस्तक. त्यातील त्यांची कहाणी आहे चरित्रात्मक. भाग 6 सरश्रींचं पुस्तक आहे. तर मानसिक कर्माचे रहस्य आपण बघितलं त्यांनी ते नदीत बुडताना मगर त्यांना घेऊन चालली होती आणि त्यांनी मानसिक संन्यास घेतला. तर मानसिक कृती, मानसिक ध्यान सुद्धा मानसिक करू शकतो लक्षात घ्या. तर मानसिक आपण बघितलं पूजा याचं महत्व सर्वात श्रेष्ठ आहे. तर हे लिहितायत आता सरश्री मानसिक कर्माचे रहस्य. सत्याची परिभाषा करता येत नाही. फार तर असे म्हणता येईल, की सत्य यापूर्वी होते, आता आहे व पुढेही राहील. शंकराचार्यांच्या जीवनात लहानपणी घडलेला मगरीने पकडल्याचा प्रसंग अशी शिकवून देऊन जातो, की मगरीच्या तोंडातून सुटका कशी करून घ्यावी. अज्ञानवश माणसाचे जीवन जर व परंतु यात अडकून राहते. त्याच्या बाहेर तो पडूच शकत नाही. माणसाला वाटतं, जर समोरच्या माणसाने माझ्याशी चांगले वर्तन केले, तर मी त्याचे काम करेन. परंतु जर मी त्याचे काम वेळेत करून दिले, तर त्याला वाटेल मी रिकामटेकडा आहे. मला काही काम नाही. जर माझा काही फायदा होणार असेल, तर मी दानधर्म करेन. परंतु जर मी दान दिलं नाही, तर माझी प्रतिष्ठा कमी होईल. जर जीवन इतकं दुःखदायक असेल, तर मरण चांगलं आहे. परंतु जर मी मेलो, तर माझ्या परिवाराचा सांभाळ कोण करणार? अशा प्रकारे जर व परंतुच्या खेळात माणूस एक दिशा पकडू शकत नाही. त्याची प्रार्थना दोन्ही बाजूंनी चालू असते. म्हणून त्याची फळे सुद्धा वेगवेगळी मिळतात. कधी कच्ची तर कधी पिकलेली, म्हणजेच कधी मनासारखी तर कधी मनाविरुद्ध. कधी उद्दिष्टांसमवेत तर कधी उद्दिष्टांपासून दूर करणारी अशी मिळतात. बालक शंकरला मगरीने पकडल्याच्या घटनेनंतर पूर्णा नदीत कधीही मगर दिसली नाही. ही गोष्ट असा संकेत देते, की जे लोक एकाच दिशेने प्रार्थना करतात, त्यांच्या बाबतीत अघटित घटना देखील घडू शकतात. केवळ सकारात्मक पद्धतीनेच नाही, तर कधी-कधी नकारात्मक पद्धतीने सुद्धा नियती मदत करत असते. कारण मगर आली, त्याला घेऊन गेली, हे नकारात्मक होतं थोडं. पण ती सुद्धा मदतच. म्हणून मी म्हणते काही वाईट जरी घडलं, तरी ते चांगल्याकडे नेणारं असतं बऱ्याचदा. निगेटिव्ह घडून मग पॉझिटिव्ह होणार असतं. नदीत स्नान करताना जेव्हा शंकर मगरीच्या जाळ्यात अडकला होता, तेव्हा एकाच दिशेने सुरू असलेल्या प्रार्थनेमुळे त्याच्या मनासारखा परिणाम घडून आला. त्यासाठी त्याला काही बनवाबनवी अथवा लपवालपवी करावी लागली नाही. या घटनेमध्ये त्याला शारीरिक जखमा सोसाव्या लागल्या. पण पुढे जे प्राप्त झाले त्याच्यापुढे त्या काहीच नव्हत्या. जणू काही ते फक्त खरचटणे होते. यावरून हे लक्षात घ्या. एक मिनिट. या घटनेमध्ये त्याला शारीरिक जखमा सोसाव्या लागल्या. पण पुढे जे प्राप्त झाले त्याच्यापुढे त्या काहीच नव्हत्या. जणू काही ते फक्त खरचटणे होते. यावरून हे लक्षात घ्या, की तुमच्या जीवनात जर एखादी नकारात्मक घटना घडली, तर तिला खरचटण्याइतकेच महत्त्व द्या. त्या घटनेमुळे तुमच्या जीवनात कोणते दालन उघडणार आहे, याकडे लक्ष द्या. बघा काय वाक्य लिहिलंय, सुंदर लिहिलंय. यावरून हे लक्षात घ्या, की तुमच्या जीवनात जर एखादी नकारात्मक घटना घडली, तर तिला खरचटण्याइतकेच महत्त्व द्या. त्या घटनेमुळे तुमच्या जीवनात कोणते दालन उघडणार आहे, याकडे लक्ष द्या. हे जर करू शकला, तर तुम्ही जर परंतुच्या फेऱ्यातून मुक्त झाला असे समजा. म्हणजे मी म्हटलं ना, आपण जे काही करतो ते भोगावे लागणार आहेत, पण खर्चटण्या इतका त्रास होऊन आपण त्यातून बाहेर पडतो जास्त त्रासाच्या ऐवजी. आणि जर काही निगेटिव्ह व्हायला लागलं, तर त्यातून काय आता पॉझिटिव्ह आहे, काय दाखवतंय, काय दर्शवतंय, याच्यावर फोकस आपण दिला पाहिजे. आणि जर काही झालं निगेटिव्ह, तर ते खर्चटण्या इतकंच महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे नेहमी निगेटिव्ह जर झालं, तर आपण असं म्हटलं, की माझ्या चांगल्यासाठी होतंय.
मी काल तुम्हाला वाक्य सांगितलं, "एव्हरीथिंग इन माय लाईफ इज हॅपनिंग परफेक्टली ऑलराइट." माझ्या जीवनात जे, जे होत आहे ते परफेक्टली ऑलराइट होत आहे. माझ्या चांगल्यासाठीच होत आहे, माझ्या फायद्यासाठीच होत आहे. असं जर आपण म्हटलं तर त्याचं परिवर्तन, एंड रिझल्ट नक्कीच आपल्याला फायदेशीर होईल. तसंच हे लिहिलेलं आहे. तिसरा पर्याय आहे आता. वरील घटनेत मगर ही मायेचे प्रतीक आहे. मायारूपी मगर कोणाला गिळंकृत करते? जे सांसारिक इच्छांमध्ये जखडून सतत आपले निर्णय बदलत असतात. संसारी लोक मोह व आसक्तीत गुरफटलेले असतात. संन्यासी लोकांच्या बाबतीत आसक्तीत गुंतण्याचे मार्ग आपोआप बंद होतात. म्हणून त्या काळी सत्य साधकाने संन्यास घेतला पाहिजे, यावर जास्त भर दिला जात असे. हे वाचून कोणी असे समजू नका, की मग तर आमच्यासाठी हे शक्य नाही. आम्ही संन्यास घेऊन गुरूंच्या आश्रमात राहू शकत नाही. आमच्यावर आई, वडील, पत्नी, मुले यांची जबाबदारी आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज लोकांकडे एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे तेज संसारी होणे. संसारात राहून आज सत्य साधक श्रवण, पठण, मनन व ध्यान करू शकतो. बघा, श्रवण, पठण, मनन व ध्यान करू शकतो. आधुनिक तंत्रप्रणाली वापरून सांसारिक जीवन जगताना सुद्धा तो सत्य प्राप्तीसाठी एकत्रितपणे साधना करणाऱ्या लोकांसमवेत म्हणजे सत्यसंग राहून त्यांची साधना सुरू ठेवू शकतो. म्हणजे आता आपलं जे चाललंय ते. तेज संसारी बनण्याची संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात वापरली जाते, तेव्हा त्याचे सतत स्मरण असणे आवश्यक आहे. नाहीतर तेज संसारी असूनही सांसारिक लोकांप्रमाणे आसक्तीने भरलेले जीवन जगण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जसे प्रेम आणि मोह हे एकसारखे वाटते, त्याचप्रमाणे माणूस संसारी व तेज संसारी समजण्यात चूक करू शकतो. ही चूक होऊ नये म्हणून आदी शंकराचार्य मायेपासून कसे वाचले, का वाचले, त्यांच्या विचारांचे सामर्थ्य काय होते हे समजणे अत्यावश्यक आहे. वरील कहाणीत शंकरने मानसिक संन्यास घेण्याची परवानगी मागितली. यामागे त्याची कोणती समज कार्यरत होती? मानसिक संन्यास याचा अर्थ विचारात संन्यास, विचारात संन्यास धारण करणे, जशी मानस पूजा. यामध्ये माणूस मनातल्या मनात ईश्वराच्या मूर्तीला नमस्कार करतो, तिला चंदन लावतो, फूल वाहतो, तिच्यासमोर निरांजन लावतो. वास्तविक तो प्रत्यक्ष काही करत नाही, केवळ मनाने कल्पना करतो. अशा प्रकारे शंकरने सुद्धा आईकडून कमीत कमी मानसिक संन्यास घेण्याची परवानगी मिळवली. आदी शंकराचार्य जाणून होते, की कोणतीही गोष्ट आधी विचारात येते व नंतर प्रत्यक्ष रूप धारण करते. त्यासाठी कोणतीही गोष्ट आधी विचारात येणे गरजेचे. ब्लूप्रिंट. आपण ब्लूप्रिंट काढतो, चित्र काढतो, तसंच आहे ते. आता कोणाच्या मनात शंका येऊ शकते, की विचारांमध्ये संन्यास, तर शंकराचार्य अगोदर घेऊ शकले असते. त्यासाठी आईच्या परवानगीची काय गरज होती? परंतु ही घटना बालशंकरच्या शिस्तप्रिय मनाचा आरसा आहे. आईच्या परवानगीशिवाय मानसिक संन्यास घेण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला माहीत होते, की मानसिक स्तरावर एखादा विचार असणे हे सुद्धा एक कर्म आहे व आईच्या परवानगीशिवाय कोणतेही मानसिक कर्म करण्यास तो तयार नव्हता. हीच होती शंकरच्या चारित्र्याची उज्ज्वलता. शिस्तप्रिय असणाऱ्या माणसाला जोपर्यंत आपल्या कर्माबद्दल स्पष्टता नसते, तोपर्यंत तो मानसिक रूपातही त्या दिशेने विचार करण्याचे कर्म करत नाही. कारण विचारच पुढे मूर्त रूप धारण करतात हे त्याला माहीत असते. मनातील हे विचार त्याला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. जसे तुमचे उद्दिष्ट डॉक्टर बनण्याचे असेल तर त्या संबंधित विचार मनात आणा. नाही तर एखाद्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असते आणि विचार मात्र हॉटेल सुरू करण्याचे येतात. त्याला वाटते मी असं हॉटेल सुरू करेल जिथे स्वादिष्ट जेवण मिळेल किंवा मनात वेगळेच विचार येत राहतात, की मी जगातल्या सर्वात मोठ्या कॅसिनोत बसून जुगार खेळत आहे व जिंकत आहे. आता बघा, असे विचार करताना त्या माणसाच्या लक्षातही येत नाही, की असे विचार त्याच्या उद्दिष्टांशी मिळते-जुळते नाहीत. अशा प्रकारचे बेताल मानसिक कर्म करण्याने जीवनात मनासारख्या गोष्टी घडत नाही व माणूस गोंधळून जातो. मनन दिशा. ते जे संसारी जीवन जगणे हे जर जीवनाचे उद्दिष्ट ठरवले, तर विचार करा, की तुमची मानसिक कर्मे कशी असायला हवी आहेत? कोणत्या विचारांना मनात येऊ द्यायला हवे?
संन्यासी माणसाचा संसार त्याग करून स्वतः संतुलित जीवन जगू शकतो. त्यामुळे स्वाभाविकपणे नातेवाईक, नातेसंबंध, मनोरंजनाची वेगवेगळी साधने, कंचन, कामिनी, धनदौलत, मरातब या मोहमयी गोष्टी त्याच्यापासून दूर होतात. परंतु एक तेज संसारी व्यक्ती संसारात राहूनही सांसारिक जीवनाचा उपभोग घेऊन त्यापासून अलिप्त राहू शकते. अट एवढीच की त्याने संसारिक मायेच्या गोष्टीचा उपयोग शिडीप्रमाणे करायला शिकला पाहिजे. म्हणून तेज संसारी होण्यासाठी आधी त्या दिशेने मानसिक कर्म सुरू करायला पाहिजे. उदाहरणार्थ असा विचार मनात रुजवा की सांसारिक जीवनात सुख, दुःख, मोह, ईर्ष्या, तुलना, लोभ, वासना याचा जो अनुभव येईल तो मला ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी निमित्त ठरेल. सारी सृष्टी जर मला आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी मदत करत असेल तर मीही काय करतोय? भावना, नातलग, शेजारी, मित्र यांचा उपयोग स्वतःला जगण्यासाठी करत आहे की त्यांच्यात गुरफटून जाऊन मनाची अशुद्धता वाढवत आहे. माझ्या आजूबाजूला जे काही घडत आहे ते माझ्या साधनेचे कारण मात्र आहे. मग ती आई, पत्नी, भाऊ, बहीण, मुले, बाळे असोत, सर्वांमध्ये असोत नसल्यासारखे राहायचे आहे. जर परंतुचा खेळ बघूनही त्यात अडकायचे नाही. नवजन्माची घोषणा. माणसावर जेव्हा एखादे मोठे संकट येते किंवा एखादे आजारपण येते, एखादा अपघात जीवावर बेततो, आर्थिक अडचण येते, तेव्हा तो प्रार्थना करतो, हे ईश्वरा, जर मी यातून बाहेर आलो तर मी गरीब लोकांना दान देईन, मंदिर, हॉस्पिटल बांधेन, धर्मशाळा उघडेन इत्यादी. म्हणजे त्याच्या मनात काहीतरी निर्माण करण्याचे विचार येऊ लागतात आणि मग नियती त्या दिशेने त्याला मदत करू लागते. त्याचप्रमाणे शंकर जेव्हा मगरीमुळे मृत्यूच्या फासात अडकला होता, तेव्हा त्याने संन्यास घेण्याची परवानगी मागितली, जेणेकरून त्याचा दुसरा जन्म व्हावा. इथे दुसरा जन्म म्हणजे आधीच्या वृत्ती, प्रवृत्ती, संस्कार, सवयी नष्ट होणे व नवीन विचारधारा निर्माण होणे. जेव्हा मृत्यू समोर उभा ठाकतो, तेव्हाच माणूस असे म्हणू शकतो, की आता आधीप्रमाणे जीवन जगणार नाही, तर एका नवीन विचारधारणेने जीवन जगेल. अशा वेळी जेव्हा तो नव्या जन्माची घोषणा करतो, तेव्हा नियतीकडून नवा प्रतिसाद येऊ शकतो. जुन्या सवयीनुसार जगणार असेल तर जे जसे चालू आहे तसेच चालू राहणार. मायेची मगर त्याचे भक्षण करेल. परंतु जर त्याच्या विचारात नाविन्य असेल, तर मात्र मायेच्या पकडीतून त्याची सुटका निश्चिंतपणे होईल. आदी शंकराचार्यांच्या जीवनात घडलेल्या या प्रसंगापासून तुमच्या विचारात काय परिवर्तन घडले यावर काही वेळ मनन करा व नंतर पुढील अध्याय वाचा. बघा, सरश्री सुद्धा सारखे मनन मनन करा म्हणतायत. मग पुढचा अध्याय वाचा असं म्हणतात. कारण ते केलं तरच गरज आहे, नाही केलं केलं तर काय उपयोग आहे. आता भाग 7 बघा, संन्यासी जीवनाचा आरंभ. मॅडम एक विचारू का मध्ये? हा, विचारा. याच्या अध्यायाच्या सुरुवातीला ते सत्यावर जे बोललेत ना तुम्ही, एक वाक्य बघा, ते आधी होतं आता येईन पुढे असे. तर त्याचं काय म्हणजे त्याचं मला समजलं नाही. त्याच्यात म्हणजे नक्की काय आहे ते? काय आहे? कुठलं वाक्य आधी? ते सत्य काहीतरी तुम्ही अगदी सुरुवातीला वाक्य, सत्य हे आधीही होतं आत्ताही आहे पुढे आहे. हा, ऍक्च्युली मी कालही सांगितलं, सनातन म्हणजे काय? आत्ताच वाक्य का ते? हा हा, आजच्या याच्यात हा, पहिलंच ते वाक्य होतं कालही ते मी सत्य. सांगितलं. काल तुम्ही नव्हता का? हा काल मी नाही, काय नव्हते म्हटलं नव्हते तुम्हाला? नव्हते. सनातन म्हणजे काय? की कुठल्याही युगामध्ये ते असणार म्हणजे असणारच. सनातन. हा 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 कधीही हा युगाप्रमाणे बदलणार नाही. धर्माप्रमाणे बदलणार नाही. सगळं ते सत्य आहे. ट्रुथ, इटर्नल ट्रुथ. तेच वाक्य इथे वेगळ्या ह्यांनी म्हटलंय, की आधी सत्य, आताही आहे, पुढेही आहे. असं ते वाक्य आहे. म्हणजे बदलणार नाहीये ते. कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्याही तेच आहे. मग त्यावेळेला लगेच करायचं. आता कुठे मला सापडणार? त्याचा अर्थ ते की कालही तेच असणार, आजही तेच, उद्याही तेच. बदलणार नाही ते.
नाही मला सापडत. पण त्याचा अर्थ तेच. कधीही पण असेल तेच राहणार, बदलणार नाही. का बरं सापडत नाही एवढासा छोटासा हे? बरं तुम्ही ऐका नंतर परत रेकॉर्डिंग ऐका ना. सत्याशी सत्याची परिभाषा करता येत नाही. फार तर असे म्हणता येईल की सत्य यापूर्वी होते, आता आहे व पुढेही राहील. हे का? हो, तेच 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 हा. तेच परफेक्ट. हा हा. सत्याची परिभाषा करता येत नाही. फार तर असे म्हणता येईल की सत्य यापूर्वी होते, आता आहे व पुढेही राहील. म्हणजे काय? मी जसं म्हटलं तसं. सनातन म्हणजे काय? सनातन गोष्टी. मी जसं म्हटलं शंकराचार्य, आदि शंकराचार्य, त्यांना आपण आदि शंकराचार्य म्हणतो. हा हा. मग आदि शंकराचार्यांनी जे सांगितलेलं आहे ते सनातन हे आहे सायन्स किंवा अच्छा सनातन गोष्टी आहेत. मग अच्छा. सनातन मी अर्थ काय सांगितला काल, की कुठल्याही युगाप्रमाणे ते बदलणार नाही. जसं आपण ओके. म्हणतो की आता आपल्याला काय हवंय, काय हवं मिळवण्याचा मार्ग आत्ताच्या युगामध्ये श्रीपाद श्री वल्लभांनी चरितामृतात काय लिहिलेलं आहे? संकल्प. हम्म. युगाप्रमाणे तुमची पद्धत पाहिजे काय हवं ते बरोबर. मिळवण्याची. हम्म. त्याच्यापूर्वी हे होतं, लोक हेच करायचे, यज्ञच करत बसायचे. यज्ञ करा, यज्ञ करा. राजे वगैरे आपण बघितलं. पूर्वी यज्ञ करून सगळं मिळवायचे. पाऊस पडायचा असेल यज्ञ, काय करायचं असेल यज्ञ. यज्ञ हा एक मेथड होता. नंतर कर्मकांड आली, पूजा, अर्चा. हे त्या एका युगात होऊन गेलं. मग अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. आता संकल्प आहे. मग हे सत्य आहे का? युगानुसार बदलतीये पद्धत. मग सनातन म्हणजे काय? युगानुसार बदलणार नाहीये पद्धत. जे काही आहे ते आता जसं हे बघा शंकराचार्यांनी काय ट्रुथ सांगितलंय, की विचारच सगळं घडवतो. मग विचार सगळं घडवतो, हे सनातन आहे, सत्य आहे, इटर्नल ट्रुथ आहे. म्हणजे हे बदलणारच नाही. कुठलेही युग येऊ देत. विचारांनी घडणार. कारण युग का तयार होतंय? युग सुद्धा विचारांनी क्रिएट होतोय. आपण का क्रिएट झालोय? आपण एका विचाराने क्रिएट झालेलो आहोत. एका विचाराने ब्रह्मांड क्रिएट झालेलं आहे. मग हे सनातन सत्य आहे. म्हणून आता मी म्हटलं लोकांना, की तुम्ही जोडा या सनातन सत्याला. ट्रू स्पिरिच्युअलिटी. हे सनातन अध्यात्म आहे. मग हे जर आपण नाही शिकायचं, तर काय शिकायचं? मॉडर्न स्पिरिच्युअलिटीकडे खूप लोक धावतायत. मग हे सनातन अध्यात्म आपल्या ऋषीमुनींनी आपल्या भारतामध्ये एवढं काही प्रचलित आहे, एवढं काही अबंडन्समध्ये आहे, की भारत आता विश्वगुरू बनणार आहे या जोरावर. कारण भारताचे व्हायब्रेशन्स, भारताची एनर्जी हे सनातन ट्रुथनी भरगच्च भरलेली आहे. मग हे का विश्वगुरू बनणार आहे? तर हे जे आता आपण करतोय, समजा मुद्रा सुद्धा सनातन आहे. कारण ते आपल्याच जवळचे आहे. आपल्याच हाताची पॉवर आहे ती. ध्यान पण तेच आहे. आपलं ओरिजिनल क्रिएशन्स आहे. आपण काही वापरतच नाही दुसरं. ते आता उदयास जास्तीत जास्त येणार आहे. पूर्वी जे लोक वापरायचे, स्वतः हील व्हायचे, स्वतः बरं व्हायचे, स्वतःच्या एका इच्छेवर. आता रामाचं जर हम्म. बघितलं, तर नुसता बाण सुद्धा इच्छेने मारला की तो कितीतरी लांब जायचा. एका इच्छेने हम्म. रूप बदलायची, एका इच्छेने प्रवास करायचा. ते सगळं खरं होतं. का तर त्या मनाच्या शक्ती होत्या, आपल्या स्वतःच्या शक्ती होत्या. आणि आता आपण परत तिकडं चाललेलो आहे. ही जी ऊर्जा येत आहे ती सगळं आपल्याला पॉवरफुल बनवत आहे. आणि आपल्यामध्ये जे काही आहे त्याचा अजून जास्तीत जास्त त्याचं प्रकाशात आणणार आहे ती. म्हणून मग मुद्राच्या वेळेला पण सांगितलं मी, हे आता वाढत जाणार आहे. म्हणून हे सनातन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आपली ट्रू ओके. जे काही क्रिएटिव्ह पॉवर आहे त्या ह्याला आपण टॅप केलं पाहिजे. कारण ऊर्जा तशी बदलत चालली आहे. अच्छा. म्हणजे ओके. यात आपलं काही हे नाहीये. हा ऊर्जा हा.
देती येते आपल्याला. ऊर्जा ओके. पडते पडते, ऊर्जा पॉवर भरभरून होते. कारण आता ऊर्जेला गोल्डन युग आणायचं. सगळं काही चांगलंच झालं पाहिजे. मी हळू क्रांती होणार आहे. तिकडं वाईटवाले वाईट करतायत, तिकडं धर्मवाले धर्मयुद्ध करत बसलेत, दंगली करत बसलेत. तिथे विश्वयुद्धवाले विश्वयुद्ध करतायत आणि आपण इकडं हे करतोय. सगळं काही चांगलंच आहे. म्हणजे हे बघा नाश, नाश, नाश हे सुद्धा चांगल्यासाठीच असतं. कारण जर पृथ्वीवर प्रलय आणायचा आहे, जर पृथ्वीला धुवायचं आहे, जर पृथ्वीची नवनिर्मिती करायची आहे, तर सगळेजण त्याच्यात हिस्सा घेतात. आपण त्याला वाईट म्हणतो, तसं काही वाईटच नाही. आता आपल्याला हे जे केलं याचे साइड इफेक्ट्स आहेत. लोकं हार्ट अटॅक येऊन जातायत, लोकांना कॅन्सर होतायत. हे सुद्धा सगळं चांगलंच आहे, वाईट नाहीये. कारण हे ईश्वरीय जो काही हेतू आहे, जे काही चाललंय परिवर्तन, त्यासाठी नष्ट व्हायचंच आहे. सगळ्यांनाच नष्ट व्हायचंय. बॉडी तर सगळ्यांनाच सोडायची. कोणी या निमित्ताने सोडेल, कोणी त्या निमित्ताने सोडेल. त्यामुळं हे जे करणारे अजेंडे आहेत, आता बघा लिक्विड आहारातनं काय-काय घातलं जातंय. तुम्हाला सांगते पार बियाणांपर्यंत ते पसरवलंय. पिकांमध्ये जे येतंय, भाजीपाल्यांमध्ये जे येतंय, ते सगळे ते अजेंडे आहेत. त्यांना तसं-तसं इच्छा होती. दुधामध्ये सुद्धा आता युरिया घालतायत. आपल्याला वाटतं हे दूध छान, ते दूध छान, पण ते युरिया पितंय कोणाला माहितीये? मग हे जे सगळं चाललेलं आहे, आपल्या शरीरावरही जे काही होत आहे, ते सगळं चांगल्यासाठीच होत आहे. कारण हे शरीर तर सोडायचंच आहे. अद्दल घेऊन, ज्ञान घेऊन सोडा. हा आत्ताचा मेसेज आहे, की जेवढं जमते वेळ थोडा राहिलाय. हाताच्या बोटावर मोजणे इतका वेळ राहिलाय. मग 1 तास आपण संसारात काढायचा आणि 9 तास इकडे काढायचे स्वतःच्या उन्नतीमध्ये. का 9 तास संसारात घालवायचे आणि 1 तास इकडे काढायचा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, की आग लागलेली आहे. या आगीत तुम्हाला तुमची रोटी भाजून घेऊन खात बसायचंय? का लोकांना जागृत करायचे आणि त्या आगीपासून दूर न्यायचे? हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याचा त्याचा कर्म आहे. आणि ज्याच्या त्याच्या कर्मावर तो दुसरा जन्म घेणार आहे. मग त्यावेळेला हजारो वर्ष आज जे आपण थोडंसं करून आपल्याला जे काही मिळणार आहे, त्यावेळेला हजारो वर्ष ते करत बसावं लागणार आहे. हा सुद्धा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. म्हणून त्याला फ्री विल म्हटलेलं आहे. ज्याच्या त्याच्या चेतनेनुसार हे ज्याला त्याला रेझोनेट होतं. आता फक्त 29 लोकं का आहेत इथे? विहंगम कम्युनिटीला कितीतरी लोकं जोडलेली आहेत. ज्ञानबोध ग्रुपला कितीतरी लोकं जोडली आहेत. आता या आज हे शंकराचार्यांच्या पुस्तकासाठी कितीतरी लोकं जोडलेत. आले का एक दिवस तरी उगवले का? नाही उगवले. मस्त झोपलेत, मस्त काहीतरी चाललंय, काही पण चाललंय. हे अवेअर नाहीये. चेतना ज्याची जशी असते, तसा तो करतो. त्यांचा काही दोष नसतो. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास असतो. प्रत्येकाला त्याच्या चेतनेनुसार रेझोनेट होतं. भले काही नाही डोक्यावरनं जाईल, पण ते बसलेत आत्ता. की त्यांना एक माहिती आहे, आत्ता जरी समजलं नाही, तरी इथे जे घेऊन ठेवणार आहोत आपण, ते पुढे उपयोगी येणार आहे. हे आत्म्याचं ज्ञान आहे. हे आपलं ओरिजिनल ज्ञान आहे, हे जे काही सगळं आहे ते. मग इथे आत्ता नाही कळलं तरी नंतर ते ज्ञान उपयोगास येणार आहे. कारण हे जर आत्म्याचं ज्ञान आहे, तर हे काय शरीर आहे, नाही आहे, त्या आत्म्याला उपयोगी पडणारच आहे ना ते ज्ञान. आत्मा समजतोय आता, सगळं स्टोअर करून ठेवतोय. वेळ आली की त्याला त्याचं उमजेल, चेतना त्याची वाढली की त्याला कळेल, जे काही फ्लॉपी डिस्कमध्ये, जे काही कॉम्प्युटरमध्ये स्वतःच्या स्टोअर केलंय ते. म्हणून हे हे जे काही लिहिलंय त्याचा अर्थ तो आहे, की आजही आहे आणि उद्याही असणार. म्हणजे ओके. सत्याची परिभाषा. सत्य काय? तर असे म्हणता येईल, की सत्य यापूर्वी होते. पूर्वी पण तेच होते, आता सुद्धा आहे, पुढे राहील. हे बदलणार हं, नाहीये. हे जे काही या पुस्तकात लिहिलंय किंवा हे ओके. सगळं आपण आपण या मार्गानेच चाललेलो आहोत. हं, हं. आत्ता जे काही आहे हे सगळे आपले पण मार्ग आहेत, आपले पण फिलॉसॉफी आहेत, आपली पण प्रिन्सिपल्स आहेत. हं, हं, आणि हं. हे सनातन सत्यच आपण अंगीकारलेलं आहे. विहंगमनी, पिरॅमिडनी तेच. हं, हे हं. सगळं आपल्याला जाणून आपण घेतलंय त्या मार्गावरून आपण चाललेलो आहोत. आणि हे ओके. उद्याही बदलणार नाहीये. हं, कितीही हं. युगाच्या एंडला आपण गेलो, तरी सुद्धा हेच राहणार आहे. जे हं, आपण हं. शिकत आहोत आणि अंमलात आणत आहोत ते. त्यामुळे उलट आता जास्तीत जास्त शिकून घ्यायचं आहे आणि त्यावेळेला जशा ऊर्जा बदलणार आहेत, त्यावेळेला ते उपयोगी लोकांना करून द्यायचंय आपलं ज्ञान. हं, आपण हं. आपल्यासाठी घेत नाहीये. आपण लोकांच्या मदतीसाठी घेतोय.
मला आपलं काही होऊ देत. एकाला दुसऱ्याला अवेकन करून, जाग करून, हलवून, "अरे उठ, उठ, काय चाललंय? तू काय करत बसला?" एवढं जरी पुष्कळ आपण केलं तरी चांगलं आपलं कर्म घडणार आहे. तर कळलं का श्रद्धा मॅडम? अजून हो हो, कोणाची काही कळलं. शंका आहे का? कळलं कळलं. कळलं. अजून शंका आहे का? आपण 7वा भाग वाचू. संन्याशी जीवनाचा आरंभ. धर्मग्रंथ वाचण्याचा तोपर्यंत काही उपयोग नाही, जोपर्यंत सत्याचा शोध घेत नाही. त्याचप्रमाणे जर आपणास सत्य माहीत असेल, तर धर्मग्रंथ वाचण्याची काही गरज नाही. किती छान आहे बघा बरं. धर्मग्रंथ वाचण्याचा तोपर्यंत काही उपयोग नाही, जोपर्यंत सत्याचा शोध घेत नाही. ॲक्चुअली सत्याचा शोध घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि हे हम्म फक्त मनुष्य जन्मातच आपण करू शकतो. इतर बरोबर आहे. जन्मामध्ये नाही करू शकत. कारण हम्म मनुष्याला जे 5 लेव्हल दिलेत, 5 शरीर दिलेत आपण जे शिकलो प्राणमय शरीर, स्थूल शरीर, ऊर्जामय शरीर, बुद्धिमय शरीर, मनोमय शरीर, आनंदमय. हे 5 लेयर फक्त मनुष्य जातीला आहे आणि बुद्धीने, आनंदमय शरीराने, सूक्ष्म शरीराने आपण जे करू शकतो, ते इतर जण करू शकत नाही. म्हणून मी जे म्हणते हे जे आपण स्टोअर करणारे ज्ञान, ते पुढे-पुढे आपल्याला उपयोगी येणार आहे. सूक्ष्म शरीराबरोबर आपल्या हे ज्ञान येणार आहे. हे आपल्या शरीराबरोबर जळून जाणार नाहीये हे ज्ञान आपण घेतोय ते. तर म्हणून धर्मग्रंथ वाचण्याचा तोपर्यंत काहीच उपयोग नाही, जोपर्यंत सत्याचा शोध घेत नाही. त्याचप्रमाणे जर आपणास सत्य माहीत असेल, तर धर्मग्रंथ वाचण्याची काही गरज नाहीये. सत्याच्या मार्गावरून चला. आईकडून संन्यास घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर शंकर घर सोडून जाण्याची तयारी करू लागला. जवळच्या लोकांना बोलावून त्यांना आईची काळजी घेण्याची त्याने विनंती केली. जड अंतकरणाने त्यांनी ही विनंती मान्य केली. पुत्रवियोगाची पुत्रवियोगाची वेळ जवळ आली हे पाहून त्याची आई दुःखाने विलाप करू लागली. तिने स्वतःच परवानगी दिली आहे हे ती पूर्णपणे विसरली व स्वतःची गाराने सांगू लागली. बोलताना तिचा कंठ दाटून आला. रडत-रडत ती म्हणाली, "तू गेलास तर माझा उदरनिर्वाह कसा होणार? मला तीर्थयात्रेला कोण घेऊन जाणार? माझ्या अंतसमयी माझा सांभाळ कोण करणार? माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेला अग्नी कोण देणार? मला अशा संकटात सोडून तू कसा जाऊ शकतोस?" इथे मनन करण्यायोग्य एक महत्वाची गोष्ट आहे. संकटकाळी माणूस नवस बोलतो, प्रतिज्ञा करतो, लोककल्याणाच्या बाता मारतो, पण संकट दूर होताच आपण काय संकल्प केला होता हे विसरून जातो. तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो, स्वतःचे रक्षण करतो. प्रेम व आसक्ती यातील फरक त्याला उमजत नाही. शंकरच्या आईने हेच केले. हा माणसाच्या मनाचा कमकुवतपणा आहे. यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. मन शुद्ध होण्यासाठी भाव, विचार, वाणी आणि क्रिया यांचा ताळमेळ राखला पाहिजे. आईचा विलाप पाहून शंकर खिन्न झाला. उदास अंतकरणाने तो आईला म्हणाला, "मी गेल्यावर तुला एकटीला राहावे लागणार याची मला जाणीव आहे. तू मला जन्म दिलास, माझे संगोपन करून मला वाढवलेस. आईचे महात्म्य तर ईश्वराहून अधिक आहे. पण मी तरी काय करू? सर्व घटना ईश्वराच्या संकेतानुसार घडतात हे लक्षात घेऊन तू मला निरोप दे. माझे प्राण वाचावेत म्हणून आपण ईश्वराला वचन दिले आहे. ते मोडणे योग्य नाही. जर आपण प्रतिज्ञाभंग केला तर पुढे कोणतेही संकट येऊ शकते. म्हणून ईश्वराच्या आज्ञेचे पालन करणे श्रेष्ठ आहे. आता तूच सांग आई, संन्यास घेण्याच्या प्रतिज्ञेचे उल्लंघन मी कसे करू? पुढे ते म्हणाले, आता राहिली गोष्ट तुझ्या मृत्यूनंतर कराव्या लागणाऱ्या अंतिम संस्काराची. याची काळजी तू करू नकोस. संन्यास घेऊन मी ब्रह्मज्ञान मिळवेन. अंतकाळी तू माझे स्मरण कर. मी जिथे कुठे असेल तिथून माझ्या योग बळाद्वारे तुझ्यापाशी पोहोचेल. तुला मृत्यूपूर्वी शंकराचे दर्शन घडवे ईश्वराचे दर्शन घडवेन. हीच खरी तीर्थयात्रा आहे. मी शपथ घेऊन सांगतो, मी सत्य सांगत आहे. तू धीर धर, आनंदाने मला आशीर्वाद दे, म्हणजे माझे संन्यास घेणे सार्थकी लागेल व सफल होईल. बघा, योग बळावर तुझ्या पाशी पोहोचेल आणि मृत्यूपूर्वी तुला ईश्वराचे दर्शन घडवेल. इथे शंकराचार्यांच्या व्यक्तित्वाची दृढता दिसून येते. आईवर निरतिशय प्रेम असूनही भावनेच्या पलीकडे जाऊन त्यांनी सत्यप्राप्तीला प्राधान्य दिले. आपल्या जीवनाचे हे प्रयोजन ते जाणून होते. साधकाने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुद्धी व भावना यांचा समतोल राखला पाहिजे. बुद्धीचे व भावनेचे पारडे ना इकडे जास्त झुकायला पाहिजे ना तिकडे. केव्हा कोणती इच्छा मनात धरायची, केव्हा त्यागायची यात संतुलन ठेवले तरच ईश्वरीय इच्छा पूर्ण होते.
शंकरने आश्वासन दिल्यावर आई थोडी सावरली. प्रतिज्ञाभंगामुळे काही अरिष्ट येऊ नये याचा ती विचार करू लागली. दिलेले वचन पाळले नाही तर आजपर्यंत केलेला पूजा, पाठ, जप, तप नष्ट होईल असे तिला वाटू लागले. शंकरला निरोप देण्यात भलाई आहे तिच्या लक्षात आले. शंकरच्या जन्माच्या वेळची गोष्ट आठवून त्याचे दिव्यत्व समजून घेऊन तिने शंकरला अंतःकरणापासून आशीर्वाद दिला व त्याची कार्यसिद्धी व्हावी ही सदिच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे शंकराचार्यांच्या महान कार्यामध्ये ती सहयोगी झाली. माणसाला आपले उद्दिष्ट जेव्हा स्पष्टपणे दिसते तेव्हा आपोआपच निश्चयीपणा येतो. एखादा माणूस जर असा निश्चयी असेल तर तो गुण समोरच्या माणसात सहजपणे संक्रमित होतो. बघा, काय सुंदर वाक्य जे मी सांगते कदाचित तुम्हाला पटत नसेल, पण इथे लिहिलेलं आहे. एखादा माणूस जर असा निश्चयी असेल तर तो गुण समोरच्या माणसात सहजपणे संक्रमित होतो. तुम्हाला सांगू का, पूर्वी सुद्धा गुरु परंपरा आपले गुरुकुल पद्धती होती ना, मग गुरु काय करायचे, त्या शिष्याला पाणी भर, लवकर उठ, कसरत कर, सूर्यनमस्कार घाल, शेतात जा, शेतात कामं कर, दिवसभर ही कामं वगैरे करून घ्यायची. आणि ज्या वेळेला सगळं गुरु शिष्य तयार व्हायचा, ज्या वेळेला तो शिष्य प्रत्येक वेळेला गुरूंच्या पाया पडायचा, ऑटोमॅटिक हवेतनं ज्ञान ट्रान्सफर व्हायचं. म्हणजे ज्ञान हे असं आहे, ज्ञान नाही सगळंच, ऊर्जा सुद्धा आपण बघतो हवेतनं ट्रान्सफर होते. आपल्याला ग्रुप ध्यानाच्या वेळेला काय अनुभव येतो, तर ग्रुप ध्यानाच्या वेळेला सुद्धा एक ग्रुप एनर्जी एकमेकांकडून दुसरीकडे जायला लागते. मी जे म्हणते तुम्हाला, अनुभव लिहा, अनुभव लिहा. आता पिरियड येतं, चक्रा ध्यानातून क्विट व्हायला सांगितलंय. मला किती लोकांनी कारण विचारले, का क्विट व्हायचंय, का क्विट व्हायचंय? कारण त्या ऊर्जा ट्रान्सफर होणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आता हे मणिपूर चक्रापुरतं, हृदय चक्राला काही गरज नाहीये. ती काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये या जास्त ऊर्जा घेतल्या, तुम्हाला पेलवणार नाही. तिथे निगेटिव्हिटी स्वच्छ करण्याचं चाललंय आणि अजून आपण या आपल्या ध्यानाने काय काय होतंय बघतो. मग या गोष्टी अ, या अनुभव वाचता तुम्ही ज्यावेळेला एखादा अनुभव सिरियसली वाचता, त्याला कृतज्ञ होता त्या अनुभवाला. तुम्ही काय थंब देता, इमोजी देता, मला नाही माहिती न वाचता देता, कसे देता, काय करता. व्हायब्रेशन सोडून ते धन्यवाद जर दिले, तर ते गुण तुमच्याकडे सरकणार आहेत. ते जे कोणी अनुभव लिहिलाय त्याचा तुम्हाला लागण होणार आहे. एक आंबा नसल्यावर जसा दुसरा आंबा नसतो, तो तरी जवळ असतो. पण आपण मंकी इफेक्ट बघितला, 100 मंकी इफेक्ट. एका माकडाने जर फळं धुवून खाल्ली, तर जगातली सगळी माकडं फळं धुवून खायला लागतात. याला आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतो, सामूहिक चेतना. या ब्रह्मांडाच्या कॉम्प्युटरमध्ये जे काही स्टोअर केलंय ते इंटरनेटवर आपण काही टाकलं, तर कुठूनही कसंही येतं आपल्यापर्यंत मिळतं ते. एका फिंगर क्लिपवर. तसंच आहे माझ्याकडनं तुम्हाला जाणार, तुमच्याकडनं मला येणार. ग्रुपला तर कनेक्शन आहे. WhatsApp ग्रुपद्वारे. म्हणून ते ग्रुपचे नियम पाळायचेत. म्हणून ग्रुपवर अनुभव वाचायचेत. प्रत्येक अनुभव लिहायचे. दुसऱ्यांनाही त्या वेव्हज द्यायच्यात. म्हणजे त्या रिपल होणार. दुसऱ्यांना दिली की ती रिपल वेव्ह येते. कसं इलेक्ट्रिसिटी कशी वाहते? अशी गेली की लगेचच अशी रिपल्स असतात, रिटर्न्स असतात. त्या वेव्हज परत येतात. डबल फ्रिक्वेन्सीनी वेव्हज येतात काही वेळेला. म्हणून मग हे टाकणं तर गरजेचं असतं. निसर्गात सोडणं तर गरजेचं असतं. मला हे झालं. झालं की परत आलं. घे, अजून घे. झालं. टाकलं की परत घे अजून. असं ते आहे. म्हणजे पेंडुलम आहे तो. झोका आहे झोका. झोके घेत राहायचं. तुम्हाला साध्या शब्दात सांगितलं. झुलवत राहायचं. ग्रुपवर अनुभव टाकून, वाचून, झुलायचं, फुलायचं. तसं हे लिहिलेलं आहे त्यांनी. एखादा माणूस जर निश्चयी असेल तर तो गुण समोरच्या माणसात सहजपणे संक्रमित होतो. मराठीत म्हणे ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला. म्हणजे दुर्गुण पण लगेच लागतात. जसे गुण लागतात, दुर्गुण जास्त लगेच लागतात. म्हणून आपली संगत चांगली ठेवायची आपण लहानपणापासून शिकलो. आपलं आयुष्य हे आपल्या संगतीवर असतं. मी कॉलेजमध्ये असताना नेहमी म्हणायची, "अ मॅन इज नोन बाय द कंपनी विच ही कीप्स." माझ्या सहकारी टीचर्सला मी नेहमी सांगायचे, मुलांना सांगायचे, "अ मॅन इज नोन बाय द कंपनी विच ही कीप्स." म्हणजे एखादा मुलगा कशावरून ओळखला जातो, त्याचे मित्र काय आहेत, त्याची संगत काय आहे, त्यांचा ग्रुप काय आहे, त्यावरून तो ओळखला जातो. आपण सुद्धा तसेच आहोत.
मग आता तर सध्या काय चाललेलं आहे, कुठल्या ग्रुपला तुम्ही कनेक्टेड आहात त्याप्रमाणे तुम्हाला एझोटेरिक सपोर्ट आहे. त्याप्रमाणे तुम्ही ग्रुपनी मूव्ह होतात. तुमची चेतना ग्रुपद्वारे मूव्ह होत चाललेली. तुम्हाला सपोर्ट ग्रुपद्वारे येत आहे. म्हणून ग्रुपमध्ये राहण्याचं महत्त्व खूप आहे. म्हणून इथे ग्रुप कंट्रोल्ड पाहिजे, नियंत्रित पाहिजे. म्हणजे आवो-जावो घर तुम्हाला कोणीतरी खाली डबक्यात गटांगळ्या खातंय आणि इथे उच्च बसलंय, तर त्रास होणारच आहे. त्या गटांगळ्या खाणाऱ्याची ऊर्जा सगळी तो सक करणार आहे. हे कोण काळजी घेणार आहे? ह्या काळज्या घेतल्या पाहिजेत. तुम्हाला वाटतात नियम आहेत कडक किंवा काय, पण मला हे सगळं कळतंय. मला ह्याची जाणीव आहे, की सायन्स कसं चाललंय, कसं मूव्ह होतोय. काय इफेक्ट्स आहेत वातावरणाचे, ते बघून एक-एक कोर्सद्वारे आपण उद्दिष्ट पेरून तसं-तसं कंट्रोल करून ऊर्जा शुद्ध ठेवतोय. ॲज फार ॲज पॉसिबल ऊर्जा ग्रुप ऊर्जा शुद्ध ठेवून मॉनिटर होत आहे, कंट्रोल होत आहे. का तर इथे दिलेलं आहे. ह्या सगळ्या ऊर्जा एकमेकांना ट्रान्सफर होणार आहेत, होत आहेत आणि हे जास्तीत जास्त वाढत जाणार आहे आता. खूप वाढत जाणार आहे. ग्रुप डायनॅमिक्स वाढत जाणार आहे. या कारणामुळे शंकरच्या संकल्पामध्ये ईश्वराचे पारडे मायेच्या पारड्यापेक्षा जड ठरले. लहानपणी शंकर अध्ययन करण्यासाठी गुरुगृही राहिला होता. तेव्हा त्याने गुरूंकडून ऐकले होते, की पतंजली भगवान नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका गुहेमध्ये हजारो वर्षे समाधी अवस्थेत बसले आहेत. आजही ते गोविंदपाद या नावाने प्रसिद्ध आहेत. गुरुमुखातून महायोगी तत्वज्ञ अशा गोविंदपाद यांच्या गोष्टी ऐकून शंकरने मनातल्या मनात गोविंदपाद यांना आपले गुरु मानले. गुरुचरणाजवळ बसून आपण परम ज्ञान प्राप्त करत आहोत, असे काल्पनिक दृश्य तो पाहत असे. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. त्यामुळं हे सगळं आपली रिव्हिजन आहे. हे दृश्य प्रत्यक्षात साकार कधी होते, याची तो वाट पाहत होता. इतक्या दिवसानंतर तो शुभ मुहूर्त जवळ आला. तो आपल्या गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडला. बघा, कल्पना करत होता. दृश्य प्रत्यक्षात साकार कधी होते याची तो वाट बघत होता. मग इतक्या दिवसानंतर तो शुभ मुहूर्त जवळ आला व आपल्या गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडला. माणसाला जेव्हा एखादी गोष्ट तीव्रतेने हवी असते, तेव्हा तो सतत त्याबाबत विचार करतो. त्याचे विचार ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवतात व ती गोष्ट समोर प्रकट होते. गुरुचरणाजवळ बसून परम ज्ञान प्राप्त करण्याचे स्वप्न तो लहानपणापासून बघत होता आणि त्याची तीव्रता इतकी होती की ते स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार होते. आई व गावाजवळील लोक व गावातील लोक शंकरला निरोप देण्यासाठी गावाच्या सीमेपर्यंत आले. सीमेपर्यंत पोहोचताच एक शेवटचा प्रयत्न म्हणून आईने शंकरला थांबवण्याचा विचार केला व ती म्हणाली, "बाळा, तू इथेच एक झोपडी बांधून राहा, साधना कर, तपश्चर्या कर. यासाठी गाव सोडून जायची काय आवश्यकता आहे?" गावातील लोकांनीही त्याला थांबण्याची विनंती केली, परंतु शंकर आपल्या निर्णयावर ठाम राहिला. सीमारेषा खूप महत्वाची आहे. इथूनच अलीकडे राहायचे की पलीकडे जायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत माणूस अधांतरी राहतो व पुढच्या सगळ्या संभावना, शक्यता थांबून राहतात. तुमच्याही जीवनात अशी परिस्थिती आली असेल, तर लवकरात लवकर एक बाजू निश्चित करून तुमच्यातील शक्यता उकलण्याची संधी मिळवा. मग आपण बघितलं लॉ ऑफ वन मध्ये रॉ मटेरियलमध्ये आपण बघितलं, की तुम्ही कुठला मार्ग निवडणार आहे. जशी फ्री विल आपण निवडली, तसा मार्ग तुमचा कुठला? दुसऱ्यांची सेवा का स्वतःची सेवा? हा मार्ग एकदा निश्चित करा आणि जो मार्ग घेतला त्याला टिकून राहायचं. मग दुसऱ्यांची सेवा जर निवडली आहे, तर दुसऱ्यांची सेवा 51% तरी झाली पाहिजे. जास्त झाली पाहिजे स्वतःच्या सेवेपेक्षा. म्हणजे त्यावेळेला मी सांगितलं होतं रोजचा वेळ बघा. रोजचा वेळ स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी वेळ गेला पाहिजे. रात्री झोपताना विचार केला पाहिजे, की आज मी माझ्यासाठी वेळ घालवला जास्त का दुसऱ्यांसाठी घालवला? मग त्याचं उत्तर दुसऱ्यांसाठी आलं पाहिजे. जर आपण आपला मार्ग निवडला, की माझ्या स्वतःची सेवा आणि आपण स्वतःचं काही न करता दुसऱ्यांचीच सेवा करत बसलो, तरी पण चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं, की प्रत्येक आयामात परत 7-7 सब लेव्हल्स आहेत. म्हणजे आता जर समजा आपण 5वा आयाम धरला, तर 5व्या आयामात 7 परत लेव्हल्स आहेत. मग जो स्वतःच्या मार्गाला चिकटून राहतो, तो त्याच आयामातल्या वरच्या सब लेव्हलला जातो. पण मग ते दुसऱ्यांचं समजा आता स्वतःची सेवा निवडलेला का असेना,
पण जर त्यांनी मार्ग निवडला एक आणि तो चिटकून राहत नाहीये आणि इकडं जातोय थोडा, तिकडं जातोय, इकडं जातोय, तिकडं जातोय. जसं कोऑर्डिनेटरचं होतंय आता सध्या मी स्पष्ट बोलते. कोऑर्डिनेटरला वेळ देतात, नावं देतात. बाकीचे तर तेवढं सुद्धा करत नाहीत. पण कोऑर्डिनेटर नावं देतात. पण नाहीये टिकून त्यांची सातत्यता नाहीये. ज्या वेळेला जे व्हायला हवे ते होत नाहीये. म्हणजे जो काही निर्णय घेतला, की मी कोऑर्डिनेशन करेल, कटांगळे आहेत तिथे. मग बाकीची माणसं तर ढुंकून नाव सुद्धा देत नाहीत कोऑर्डिनेशनला. मग ती बघा म्हणजे त्या लॉ ऑफ वन मध्ये असं म्हटलेलं तुम्ही जो मार्ग निवडलाय त्याला फर्मली तुम्हाला चिटकून राहायचं आहे. नाहीतर तुम्हाला त्याच आयामातली खालची सब लेव्हल मिळणार. का तर डिटर्मिनेशन नाहीये, निश्चिंतपणा नाहीये, चिकटणं नाहीये. मग इथे तेच दिलेलं आहे, की तुम्ही बघा काय करताय, गटांगळ्या खाताय, अधांतरी राहताय का एका बाजूला होऊन जाताय. मग याचा इकडे अलीकडे राहायचं की पलीकडे राहायचं याचा निर्णय घ्यावा लागतो. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत माणूस अधांतरी राहतो. पुढच्या सगळ्या संभावना, शक्यता थांबून राहतात. मग तुमच्याही जीवनात अशी परिस्थिती आली असेल, तर लवकरात लवकर एक बाजू निश्चित करून तुमच्यातील शक्यता उकलण्याची संधी मिळवा. म्हणजे कोऑर्डिनेशनला नाव दिलंय ना, मग करा ना वेळेत जी काही जबाबदारी आहे ती करायला पाहिजे. त्या वेळेत झाली पाहिजे. चोखपणे झाली पाहिजे. नाहीतर करूच नका. मला तर सारखं वाटायला लागलंय बंद करू सगळं हे कोऑर्डिनेशन आहे ते झेपेल तेवढं करू. कारण कोणी काही फारसं इतकं म्हणावं असं नाही व्यवस्थित होतंय. का तर मग त्याच्यामध्ये अडी-अडचणी खूप आहेत. माझं हे, माझं ते, माझं ते. बघितलं तर 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. तर असं आहे थोडंसं बघा विचार करा. मग सगळ्या शक्यता थांबून राहतात. तुमच्याही जीवनात अशी परिस्थिती आली असेल, तर लवकरात लवकर एक बाजू निश्चित करून तुमच्यातील शक्यता उकलण्याची संधी मिळवा. सीमेपर्यंत पोहोचल्यावर शंकरने सर्वांना धीर दिला व आईला नमस्कार करून तो उत्तर दिशेला नर्मदा नदीकडे चालू लागला. त्या अद्वैत ब्रह्मज्ञानाचा अनुभव करण्यासाठी त्याने प्रयाण केले. ब्रह्मज्ञानाचा अनुभव युगानुयुगी अविरत केला जात आहे. बघा, ब्रह्मज्ञान कारण हे सत्य आहे. ब्रह्मज्ञान बदलणार आहे का? नाही. ब्रह्मज्ञानाचा अनुभव युगानुयुगी अविरत केला जात आहे. कोणा व्यक्तीद्वारे म्हणजे अहंकाराद्वारे नाही, तर एक व्यक्ती म्हणजे अहंकार नाहीसा झाल्यावर. आता ज्ञानप्राप्ती खंड सुरू झालेला आहे. गुरु व गुरु शोधार्थात. भाग 8. आसक्तीने भारलेला मनुष्य म्हणजे एक स्वप्न आहे. आसक्तीने भरलेला मनुष्य एक स्वप्न आहे. जोपर्यंत माणूस अज्ञानाच्या गाढ झोपेत असतो, तोपर्यंत हे स्वप्न तोपर्यंत हे स्वप्न त्याला खरे वाटते. पण जेव्हा तो जागा होतो, तेव्हा या स्वप्नाचे नामोनिशाण राहत नाही. नर्मदा मी म्हटलं ना, संसार आपण जे काही जीवन जगतोय ते एक स्वप्न आहे. स्वप्नातलंही स्वप्न आहे. हे कळल्यावर कळलं, अरे च्या हे स्वप्न होतं. तसंच आहे हे वाक्य सुद्धा. नर्मदा नदीपर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग कोणता? तिथे पोहोचायला किती दिवस लागतील? याबद्दल शंकरला काहीच माहिती नव्हती. मग आता शंकर चालू लागला गुरु गोविंद पादांचं धुंडत असेल आश्रम, म्हणत असेल. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की मी शरीर नाही. आपण बघितलं ना शंकराचार्यांचं हे निर्वाण कष्ट काय निर्वाणाष्टकम. तेच आहे ते. मी शरीर नाही. शरीर तर पंचतत्वांनी बनलेले आहे. मी तर हे तत्व नाही. ना त्यांचे गुण, ना इंद्रिय. आतापर्यंत त्याने जो अभ्यास केला होता, त्याच्या आधारावर त्याच्या तोंडून अशी उत्तरे येत होती. गुरु गोविंदपाद जाणून होते, की मुखातून आलेले शब्द आणि अनुभवाचे बोल यात फरक असतो. बघा म्हणजे ॲक्चुअली गुरु गोविंद पादांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी विचारलं, प्रश्न विचारत होते. साधे प्रश्न विचारत ते कठीण दर्शनशास्त्रापर्यंत पोहोचले. त्यांनी शंकरला विचारले, "तू कोण आहेस?" शंकरने उत्तर दिले, "मी पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही, वारा नाही, आकाश नाही, ना त्यांचे गुण. मी या सर्वांपलीकडे जो आहे तो मी आहे." म्हणजे त्याचा अर्थ. आत्तापर्यंत ज्याने जो अभ्यास केला होता त्याच्या आधारावर त्याच्या तोंडून अशी उत्तरे येत होती. गुरु गोविंदपाद जाणून होते, की मुखातून आलेले शब्द आणि अनुभवाचे बोल यात फरक असतो.
सत्याची साधना करणाऱ्या साधकाच्या मुखातून अशी उत्तरे सहजतेने बाहेर पडतात, कारण त्यांनी ग्रंथातून असेच वाचलेले असते. शंकरचे उत्तर ऐकून गुरु गोविंदपंत त्याला असे म्हणाले नाहीत की जा, तुला गुरुची आवश्यकता नाही. उलट शंकरचा यावर अभ्यास झालेला आहे व त्याची सत्य ग्रहण करण्याची पात्रता वाढली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. इकडे शंकर इतक्या उच्च ज्ञानाने भरलेला असूनही गुरूंचा शोध घेत होता. त्याच्या मनात स्वतःबद्दल असा कोणताही गैरसमज नव्हता की मी ज्ञानी आहे, मला सर्व माहित आहे, वादविवादात मला कोणी हरवू शकत नाही, मला गुरूंची काय गरज. तर हे सगळं असं होतं. शंकरचे ज्ञान व बुद्धी पाहून संतुष्ट झालेल्या गुरु गोविंदपादांनी शंकरचा शिष्य म्हणून स्वीकार केला. शंकर त्यांच्या आश्रमात राहून वेद, वेदांत, दर्शन व स्मृती इत्यादी शास्त्रांचा अभ्यास करू लागला. दर्शनशास्त्र पण छान आहे बरं का. दर्शनशास्त्र व स्मृती इत्यादी शास्त्रांचा अभ्यास करू लागला. भारताबाहेरील देश विदेशातून अनेक पंडित विद्वान गुरु गोविंदपाद यांच्याशी तर्कवितर्क करण्यासाठी येत. अशा वेळी गुरु गोविंदपाद शंकरला पुढे करीत. शंकर आपल्या बुद्धिमत्तेने व अचूक तर्काने त्यांना हरवीत असे. असे असूनही त्याच्या मनात सतत नम्रतेचा भाव असे. राग अहंकार समोरच्या पान उतारा करणे याचा लवलेशही त्याच्या मनी नसे. त्यामुळे विद्वान आनंदी संतुष्ट होऊन परत जात. असा सुयोग्य विशिष्य प्राप्त झाल्याने गुरु गोविंदपाद धन्य झाले. शंकरला गुरु गोविंदपाद भेटणे म्हणजे जणू एखाद्या रस्त्याला टप्पा मिळणे. जो रस्ता मैलानुमैल भरकटत जात आहे असे वाटत होते, त्याने टप्पा गाठणे म्हणजे शोध संपणे. शंकरला गुरु गोविंदपाद भेटल्यामुळे त्याच्या मनाचे इप्सित साध्य झाले. गुरुचा शोध घेतल्यानंतर त्याला त्याचे ध्येय साध्य झाले, म्हणजेच गुरुचा शोध संपला. कृतार्थ होऊन अभिव्यक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु गुरु गोविंदपादांना शंकर सारखा शिष्य मिळणे म्हणजे जणू ध्येयाला मार्ग मिळण्यासारखे होते. गुरु गोविंदपाद प्रसन्न होते, कारण त्यांना शंकर सारखा सुयोग्य मार्ग मिळाला होता. हा मार्ग पुढे इतरांसाठी ध्येय प्राप्तीचा टप्पा ठरला. गुरुकडून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाने योगबोल प्राप्ती. छोटे छोटे आहेत त्यामुळे छान वाटतं. आता एकच वाचू आणि थांबू जरा. मला जरा बोलायला त्रास होतो, जिभेला फोड आलाय. ज्याप्रमाणे प्रज्वलित असलेला दिवा पेटवण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज भासत नाही. बघा हा, ज्याप्रमाणे प्रज्वलित असलेला दिवा पेटवण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज भासत नाही, त्याप्रमाणे आत्मा सेल्फ जो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, त्याला स्वतःला जाणून घेण्यासाठी इतर कोणत्याही ज्ञानाची गरज नसते. आपोआप ते ज्ञान होत जातं. आपण जसजसं चेतना वाढवत जातो, जसजसं मौन ध्यान करत राहतो. मौन ध्यान म्हणजे बस शांत बसा. आता तुम्ही चक्र ध्यान करताय, मला अजून कोणीही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की शांत ध्यान करताना काही बदल जाणवले का. ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा बौद्ध धर्म उच्च सिद्धांतापासून ढळून पतनाच्या मार्गाने चालला होता. भगवान बुद्धांची मूळ शिकवण सोडून लोक सत्यापासून दूर चालले होते. त्याग, अहिंसा, प्रेम यासारखे ईश्वरी गुण विसरून बाह्य ढोंगामध्ये गुरफटून गेले होते. त्याच वेळी पंडित गौडपाद व इतर प्रतिभावंत पुरुषांनी एकत्रितपणे समाजात शुद्ध ब्रह्मज्ञान पसरवण्याची जबाबदारी स्वीकारली. पंडित गौडपाद गुरु गोविंदपाद यांचे गुरु होते, म्हणून गुरु गोविंदपाद सुद्धा आपल्या गुरुचे अनुकरण करून या महान कार्यामध्ये सहभागी झाले. बघा आता हे सगळं. एके दिवशी गुरु गोविंदपाद समाधी अवस्थेत बसले होते. नर्मदा नदीचे पात्र आश्रमाजवळून दुथडी भरून पाहत होते. खळाळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने आश्रमातील शांतता भंग पावली. त्यामुळे गुरु गोविंदपादांना समाधीस्थ होण्यास अडथळा आला. ते बैचेन झाले. गुरुची अशी बैचेन अवस्था पाहून शंकरला नदीचा राग आला. नदीच्या तुफानाला थांबवण्याचा उपाय तो शोधू लागला. मनातल्या मनात त्याने नदीच्या पाण्याला संदेश दिला. मनातल्या मनात नदीच्या पाण्याला संदेश दिला. तरीही पाण्याचा आवेग कमी झाला नाही, म्हणून त्याने उच्च स्वरात घोषणा केली, या बेफाम वाहणाऱ्या नदीला मी निश्चितच थांबवेन. या नदीच्या पाण्याच्या गर्जनेमुळे माझ्या गुरुला त्रास होत आहे. आपल्या शब्दामध्ये अफाट शक्ती असते हे लक्षात घ्या. जेव्हा आपण आपली सारी शक्ती शब्दांवर केंद्रित करतो, तेव्हा त्या शब्दांची शक्ती सक्रिय होते. मग जे आपण म्हणू ते घडू लागते. पण यासाठी निरंतर अभ्यास करण्याची गरज असते. म्हणजेच आपली चेतना वाढत नेण्याची गरज असते. आपण उच्च ऊर्जेत गेलो की आपल्या शब्दांना सुद्धा
पॉवर येते. यामध्ये शंकराचार्य कधीच कमी पडले नाहीत. त्यांच्या शब्दामध्ये अफाट शक्ती होती. शंकराचार्य एक रिकामे भांडे घेऊन आश्रमातून बाहेर पडले. नदी किनारी जाऊन भांड्यात पाणी घेऊन त्यांनी नदीच्या पाण्याला प्रार्थना केली. कृपया माझ्या गुरुला समाधीस्थ होण्यासाठी मदत करा. जलधारा संतुलित करा. जोपर्यंत मी या भांड्याने पाणी ओतत आहे तोपर्यंत तुम्ही शांत व सौम्यपणे राहा. आणि आश्चर्य घडले. शंकराचार्यांच्या योगबलाच्या सामर्थ्यामुळे उफाळणारी नदी शांत झाली. तिचा प्रवाह कमी झाला. पाण्याचा आवाज हळूवार झाला. जसा एखादा भक्त प्रभूची आज्ञा झाली की शांत उभा राहतो, तद्वत शंकराचार्यांच्या आवेगापुढे नदीचा वेग मंदावला व आश्रमात शांतता पसरली. ही अद्भुत लीला पाहून गुरु गोविंदपाद आश्चर्यचकित झाले. योगसिद्ध शंकरचीच ही माया आहे हे त्यांनी जाणले. त्याच्या योगबलाचे सामर्थ्य त्यांना माहित होते, पण आज त्याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर पाहून ते अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी शंकरच्या डोक्यावर हात ठेवला व आशीर्वाद देत म्हणाले, ज्याप्रमाणे तू वेगवान नदीला शांत केलेस, त्याचप्रमाणे एक दिवस तू व्यास रचित ब्रह्मसूत्रावर भाष्य रचना करशील व समाजात पसरलेल्या आध्यात्मिक अज्ञानाला शांत करशील. पुढे गोविंदपादांनी शंकरवर लेखन कार्य सोपवले. त्या काळी जे धार्मिक ग्रंथ प्रसिद्ध होते त्यावर सविस्तर टीका करण्यास सांगितले. हे ग्रंथ तत्वज्ञानाचे निष्कर्ष होते व ते सारांशाने लिहिलेले होते. म्हणून ते साध्या सोप्या स्वरूपात विस्तृतपणे लिहिण्याचे कार्य त्यांनी शंकरवर सोपवले, जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा याचा लाभ घेऊ शकेल. शंकराचार्यांना मोठीच अनमोल सेवा मिळाली. ग्रंथ सरळ सोप्या भाषेत लिहिताना त्यांचे स्वतःचे किती मनन, मंथन, आत्मावलोकन, आत्मपरीक्षण व ज्ञानाचे अंतग्रहण झाले असेल, ही त्यांच्या पुढील जीवनाची तयारी होती. या कार्यामुळे त्यांची ज्ञानाची स्पष्टता आणखी प्रखर झाली. बघा, म्हणजे हे जे काही सगळं केलं, ग्रंथ वाचून, लेखन, मनन, आत्मावलोकन, आत्मपरीक्षण, त्यामुळे पुढच्या जीवनाची तयारी होते. हेच आपलं म्हणून ज्ञानबोध कार्यक्रम त्यासाठी गरजेचा आहे. पुढच्या जीवनाच्या तयारीसाठी ध्यानबोध महत्वाचा आहे, ग्रुप ध्यान महत्वाचं आहे, स्वतःचं ध्यान महत्वाचं आहे, स्वतःचा अभ्यास महत्वाचा आहे. यातून आपण जे करतो, वाचतो त्याच्यावर मनन, चिंतन, लेखन होण्याची गरज आहे. तर पुढचं आयुष्य चांगलं जाणार आहे. या कार्यामुळे त्यांची ज्ञानाची स्पष्टता आणखी प्रखर झाली. जर तुम्ही एखादे सेवा कार्य करत असाल, तर त्याचा संपूर्ण फायदा तुम्ही घेऊ शकता का? सेवा कार्य करण्याने स्वतःला पूर्णपणे ओळखू शकलात का? आपल्या मूळ तत्वाजवळ पोहोचलात का? हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. मुलामधील जडत्व क्षणार्धात दूर झाले. हे काय हे बोलता येत नव्हतं आणि ऐकायलाही नव्हतं येत मुलाला. तर त्या मुलाची ही अवस्था दूर करण्याची विनंती प्रभाकरने शंकराचार्यांना केली. तर शंकराचार्यांनी या ब्राह्मणाच्या आचार व वर्तनाने संतुष्ट झाल्यामुळे मनातल्या मनात ईश्वराचे ध्यान केले व ब्राह्मण पुत्रावर शुद्ध पाणी शिंपडले व त्यांच्या योगबळाच्या सामर्थ्यामुळे मुलामधील जडत्व दूर झाले आणि त्याला व्यवस्थित बोलता येऊ लागले. श्रवण दोष दूर झाला. ही कृपा झालेली पाहून प्रभाकरने कृतज्ञपोटी आपल्या मुलाला शंकराचार्यांच्या पायावर अर्पण केले. शंकराचार्यांच्या आशीर्वादाने प्रभाकरच्या मुलाला निरोगी आयुष्य लाभले व पुढे तो शंकराचार्यांचा अनुयायी बनला. त्याने शंकराचार्यांकडून परम ज्ञान प्राप्त केले. शंकराचार्यांनी त्याचे नाव हस्तामलक ठेवले व नंतर त्याला संन्यासाची दीक्षा दिली. प्रसिद्ध ग्रंथ हस्तामलक हे या ब्राह्मणपुत्राने रचलेले पुस्तक आहे. बघा, नियती आपली लीला कशा रीतीने चालू ठेवते. शंकराचार्यांच्या माध्यमातून ईश्वर म्हणजे सेल्फ आपली सर्वोच्च अभिव्यक्ती करत होता. प्रभाकरने शंकराचार्यांच्या घरी बोलवणे, प्रभाकरच्या मुलाचा आजार बरा होणे, तसेच त्याने मुलाला शंकराचार्यांच्या पायावर समर्पित करणे हा सर्व त्या लीलेचाच भाग आहे. शंकराचार्यांच्या मार्फत ज्या अद्वैत ज्ञानाचा प्रसार होणार होता त्यासाठी अनेकांच्या मदतीची गरज होती व ती अशा प्रकारे पूर्ण होत होती. म्हणजे तो जो अनुयायी बनला त्यांचा, त्याला मदत करू लागला, ही सगळी ईश्वरीय रचना होती त्याच्या कार्याला, शंकरच्या कार्याला मदत होण्यासाठी. शंकराचार्यांच्या मार्फत ज्या अद्वैत ज्ञानाचा प्रसार होणार होता त्यासाठी अनेकांच्या मदतीची गरज होती व ती अशा प्रकारे पूर्ण होत होती. आत्मसाक्षात्काराच्या स्वामीला नियती चहू दिशेने सहाय्य करत होती. मग काही ही शंकरलाच करेल का नाही? सगळ्यांनाच करेल.
जे जे दुसऱ्याच्या सेवेचा वसा घेतात त्यांना आपोआप मदत होत जाते. तसंच आत्मसाक्षात्काराच्या स्वामीला नियती चहू दिशांनी सहाय्य करत होती. तुम्ही तुमच्या जीवनातही डोकावून बघा, की नियती तुम्हाला कशा प्रकारे मदत करत आहे. तुमचे विचार व घडणाऱ्या घटना जोडून पाहिल्या तर हे रहस्य उलगडू लागेल. म्हणजे पुन्हा पुन्हा मी जे सांगते तेच आहे ना, घडणाऱ्या घटना जोडा. विचार जोडा, घडणाऱ्या घटना जोडा. का घडलं? का घडलं? केव्हा घडलं? काय झालं? तरच हे रहस्य उलगडू लागेल. मग तुम्ही निश्चिंतपणे जीवन जगू लागाल. कारण तुमच्या लक्षात येईल, की कोणीतरी आपली निरंतर काळजी घेत आहे. ही जाणीव मनात ठेवून जे कार्य तुमच्याकडून घडेल, ते शंकामुक्त, आनंदाने, उत्स्फूर्तपणे केलेले कार्य असेल. आश्रमातील शिक्षण पूर्ण करून शंकराचार्यांना गोविंदपाद यांनी स्नातकाची म्हणजे पदवी प्रदान केली व देशभरात वैदिक धर्माचा प्रचार करण्याची आज्ञा केली. शंकराचार्यांनी गुरु आज्ञेचे पालन करत आश्रमातून प्रस्थान केले. पुढील भागात शंकराचार्यांच्या दिग्विजय यात्रेच्या काही विलक्षण गोष्टी जाणून घेऊ. चला, आता कोणाला काही शंका आहे का? थांबू जरा. काही शंका असेल तर विचारा मला. काही बोलायचंय का? काही सांगायचंय का? चला, नाही तर मग उद्या भेटूयात. उद्या उद्या आहे. शुक्रवारी सुलक्षणा मॅडम घेतील. शुक्रवारी पिरॅमिडला कार्यक्रम आहे आणि श्रद्धा मॅडम म्हटल्या महाशिवरात्रीला येते, पण टाकलंच नाही. सुजाता मॅडम ज्ञानबोधवर टाका हो. महाशिवरात्रीला कोणाकोणाला पिरॅमिड मध्ये यायचं आहे. एक हा दोन मॅडम तीन टाकते. 1 2 3 श्रद्धा मॅडम तुम्ही नाव लिहा त्यात. जरा हा हा लिहिते. महाशिवरात्रीचं ठरवूयात कोणाला ध्यानाला हो यायचं चालेल. असेल. लिहिते लिहिते. धन्यवाद सगळ्यांना. उद्या भेटूयात.